नमस्कार, मी सचिन काळभोर भारतीय जनता पार्टी शहर चिटणीस पदावर काम करत असून भोसरी विधानसभा निवडणुकीत येत्या काळात भोसरी विधानसभेचे आमदार महेशदादा लांडगे यांना उमेदवारी देण्यात येऊ नये म्हणून प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब यांना लिखित पत्राद्वारे मी मागणी केली होती की भारतीय जनता पार्टी हा पक्ष सांस्कृतिक, धार्मिक आणि सामाजिक क्षेत्रात काम करतो, नागरिकांच्या समस्या निराकरण करतो, त्यासाठी कार्यकर्ता मनापासून धडपडत असतो। गेल्या काळात महेशदादा लांडगे यांनी भोसरी विधानसभेला ज्या आखाड पार्ट्या ठेवल्या, करोडो रुपये खर्च केले। भारतीय जनता पार्टीची संस्कृती नाही मटण दारू पार्ट्या ठेवणं, आखाड पार्टी ठेवणं, तिथं मटणाचे खानावळी घालणं, हजारो लोकांनी त्या जेवणाचा हे घेतला नाही का, सहभाग घेतला। पण एकंदरीत सांगायचं झालं तर भारतीय जनता पार्टीची हिंदू संस्कृती आहे, हिंदू संस्कृतीनुसार काम करतो आपण। त्यासाठी आपण समाजात मनापासून काम करत असताना लोक विचारतात आम्हाला की बाबा हे महेशदादांनी आखाड पार्टी ठेवली, त्याचा काय लाभ? तर आम्हाला उत्तर देता येत नाही की बाबा हे भाजपची संस्कृती नव्हती, नवीन कुठनं यांनी सुरू केलं बाबा आखाड पार्टीचं। आता तो आखाड पार्टीचा मुद्दा जाऊन देतो, त्याचा खाजगी मुद्दा आहे नाही का। चला, त्यांनी त्याच्या मनाने पार्टी ठेवली असं आपण मान्य करू, पण शहरात आपल्या भोसरी विधानसभेतल्या निगडी येथील PCMC कॉलनीमध्ये 9 इमारती आहे। एका इमारतीला 86 घरं आहेत, तर 9 इमारतीमध्ये 774 कुटुंब वास्तव्य करतात। आज 50 वर्ष झाले, तिथले दरवाजा खिडक्या तुटलेल्या आहेत, लाईट नाही, मीटर नाही, पाण्याची सोय नाही। आमदारांनी एकदा पण पाठपुरावा केला नाही निगडी PCMC कॉलनीतल्या नागरिकांना स्थलांतर करण्यात यावं, नवीन ठिकाणी ती इमारत बांधकाम करण्यासाठी। त्याच्यानंतर सेक्टर 22ला जवाहरलाल नेहरू पुनर्वसन योजना संपूर्ण होऊन 13 वर्ष झाली। 920 पात्र लाभार्थी आहेत शहरातले। आज त्या बिल्डिंगी पूर्ण होऊन 13 वर्ष झाली। त्या संदर्भात रेड झोनचा मुद्दा उपस्थित करून मुंबई उच्च न्यायालयात स्थगिती आदेश मिळवण्यात आला। त्या संदर्भात आमदारांनी पाठपुरावा केला नाही। 920 पात्र लाभार्थ्यांना आजतागायत घरं भेटली नाही। निगडी भक्तिशक्ती समोर अण्णाभाऊ साठे वसाहत, त्या ठिकाणी 550 घरं आहेत। 50 वर्ष झाले त्या लोकांना संडास बाथरूमची व्यवस्था नाही, गार्डन नाही, रुग्णालय नाही। आज त्या भागात विकासच नाही, लाईटचे खांब नाही। त्याच्यामुळं येत्या काळात भोसरी विधानसभेत आमदाराला उमेदवारी देण्यात येऊ नये म्हणून आपण रीतसर मागणी केलेली। रेड झोनचा मुद्दा सुटला नाही, त्याच्या रेड झोनमुळं बँक लोन होत नाही, घरं नावा होत नाही। आज 10-15 वर्ष झालं आम्ही संघर्ष करतोय। पंतप्रधानांनी निवेदन दिले, राष्ट्रपतीला दिलं, मुख्यमंत्र्याला दिलं, हा मध्येच गाजावाजा करतो मी रेड झोनचा प्रश्न सोडला तर मग ते रीतसर घोषित का करत नाही? 2001ला पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी 2000 यार्ड जाहीर केलं रेड झोनच्या नावाखाली। वस्तुस्थिती 1856च आहे, पण कागदपत्रे 2000 यार्ड दाखवतात। त्याच्यामुळं काय बांधकामं तिथं परवानगी देण्यात येत नाही, तर ती बांधकामं बेकायदेशीर घोषित झालेली आहेत। मग ह्या सर्व कारणासाठी भोसरी विधानसभेला 2014ला ते अपक्ष आलते, 2019ला पक्षाच्या तिकिटावर ते निवडून आले। सगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांचं काम केलं। शहराध्यक्ष शंकरभाऊ जगतापचा ते फोटो लावत नाही, प्रोटोकॉलनुसार अध्यक्षाचा फोटो लावला पाहिजे कार्यक्रमाला, सांस्कृतिक, धार्मिक किंवा राजकीय। कुठल्या फ्लॅक्स बोर्डवर शहराध्यक्षाचा कार्यकर्त्यांचा फोटो लावत नाही। आता काल परवा त्यांनी आघाड्या जाहीर केल्या भोसरी विधानसभेच्या, पण शहराध्यक्षाचा सहभाग नव्हता। शहराध्यक्षांनी पत्र दिलं, पण काय होतं, काही गोष्टींमुळं थोडं दूषित वातावरण झालं। तर त्या संदर्भात आपण पाठपुरावा करतो की बाबा आमचा कार्यकर्त्यांची मागणी मान्य करण्यात यावी। चंद्रशेखर बावनकुळे साहेब, फडणवीस साहेब यांना प्रत्यक्ष निवेदन देण्यात आलेले। आता वरिष्ठ काय निर्णय घेतात त्याच्यावर बघू। जडेजा साहेब येऊन गेले, त्यांनी आढावा घेतला, त्यांना सगळी खात्री झालेली आहे काय आहे काय नाही विधानसभेत। आता काय होईल त्याचं चाललंय चर्चा। उमेदवारी मिळू नये यासाठी मी ठाम आहे आणि इतर कार्यकर्ते, जुने पक्षाचे जे कार्यकर्ते भगवान मनसुखे, बाळासाहेब गावाणे आहेत किंवा इतर जे कार्यकर्ते शहरातले भोसरी विधानसभेतले सगळे ठाम आहे। मी एकटा नाही, सगळे। त्यांच्यामुळे पक्षातले ज्येष्ठ नगरसेवक एकनाथ पवार, रवी लांडगे,
सस्ते, बोराडे, काळजे, नेवाळे हे वैतागून गेले कंटाळून यांच्या कार्यपद्धतीला. त्यामुळं पक्षाची हानी झाली. नकार नाही, उमेदवार बदलाव म्हणून आपण मागणी करतोय की भोसरी विधानसभेत यांना उमेदवारी नको, नवीन पक्षाचा कार्यकर्ता द्या, आपण त्याला प्रचंड बहुमताने निवडून आणू, अशी सगळ्यांची मागणी.